लॉकडाऊनमध्ये आपण घरी बसून स्विगी, झोमॅटोकडून फूड डिलिव्हरी करत होतो, ॲमेझॉनमधून ऑनलाईन शॉपिंग करत होतो आणि खूप प्रमाणात PPE किट्सचा वापर करत होतो. याच्यामुळे प्लॅस्टिकचं कन्झम्पशन एकदम वाढलं. आतापर्यंत प्लॅस्टिकचं कन्झम्पशन कमी व्हावं म्हणून जे काही प्रयत्न केले होते ते सगळे पाण्यात गेले. पण आपल्याला ते करावं लागलं कारण त्यावेळेला दुसरा काहीच ऑप्शन नव्हता. असो, लॉकडाऊनचा चॅप्टर सध्या जरी क्लोज झाला असला तरी प्लॅस्टिकचा वापर वाढलाच आहे. आता तो कमी करायला आपण काय करू शकतो? गुड न्यूज इज गोष्टी बदलत आहेत. ऐकूयात कसं आहे. सिंगल यूज प्लॅस्टिक हा प्रकार तुम्ही TV न्यूजमध्ये ऐकला असेलच. जगात बऱ्याच ठिकाणी सिंगल यूज प्लॅस्टिक हे बॅन करायला सुरू केलं आहे. यात तेल, शॅम्पू, कंडिशनर, बॉडी वॉश, प्लॅस्टिकचे पॅक्स, सॅशे जे बेसिकली संपल्यानंतर आपण फेकून देतो ते सगळं. सध्या आपल्याला कितीही इको फ्रेंडली राहावंसं वाटलं तरी सिंगल यूज प्लॅस्टिकपासून आपण दूर जाऊ शकत नाही. जर गोष्टी वरपासून चेंज झाल्या तर आपल्याला इको फ्रेंडली राहणं सोपं होऊन जाईल. कारण प्लॅस्टिकच्या गोष्टी आपल्या हातातच पडल्या नाहीत तर त्याचा वेस्टेज कमी व्हायचा स्कोप आहे. आता असे बरेच प्रयोग चालू आहेत ज्यात हे प्लॅस्टिकचे डबे किंवा पॅक्स आपल्यापर्यंत पोचतच नाहीत. टेस्को या ब्रिटनमधल्या सुपर मार्केटने बऱ्याच शॅम्पू, बॉडी वॉश टाईपच्या कंपन्यांबरोबर टायअप्स केले आहेत. यात कंपनीजचे प्रोडक्ट्स मोठमोठ्या रिफिल टँक्समध्ये येतात आणि कस्टमर्स आपल्या बाटली अथवा कंटेनरमधून हे प्रोडक्ट्स घेऊन जाऊ शकतात. यामुळे बरंच प्लॅस्टिक वाचलं आहे. युनिलिव्हर जी जगातली सर्वात मोठी कन्झ्युमर कंपनी आहे तिने सुद्धा UKमध्ये असे बरेच प्रयोग केले आहेत. कोकोकोला सॉफ्ट ड्रिंक कंपनी, टॅको बेल रेस्टॉरंट, इझी कॉस्मेटिक कंपनी, हॅपियर ब्युटी टूथपेस्ट, ॲडनॅम्स ब्रुवरी अशी अनेक उदाहरणे जगभरात आहेत ज्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने प्लॅस्टिक वाचवायचा निर्णय घेतला आहे. टॅको बेलने पार्सलमधल्या रिकाम्या सॉसचे सॅशे परत करण्याची आणि पुढे रिसायकल करण्याची एक सिस्टीम सुरू केली आहे ज्यामुळे दरवर्षी 8 बिलियन पाऊंड एवढं प्लॅस्टिक रिसायकल केले जाईल. भारतात जरी मोठ्या प्रमाणात हे बदल घडत नसले तरी काही छोटे छोटे बदल नक्कीच घडत आहेत. हिंदुस्तान युनिलिव्हरने असंच रिफिलिंग युनिट काही प्रोडक्टसाठी लॉन्च केलं आहे. मागच्या वर्षी रिफिलेबल स्टोअर म्हणून एक कंपनी मुंबईत लॉन्च झाली. त्याचं बिझनेस मॉडेल हे सस्टेनेबिलिटीवर फोकस्ड आहे. त्यांचे स्टोअर्स नसून व्हॅन्स आहेत आणि ती व्हॅन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरते. तुम्हाला कोणताही प्रोडक्ट हवा असेल तर तुमच्याकडची रिकामी बाटली आणून तुम्ही ते भरू शकता. सध्या ते हँडवॉश, फ्लोअर क्लीनर, डिटर्जंटसारख्या वस्तू विकतात. केरळमधल्या एर्नाकुलम जिल्ह्यात एका स्टोअरने त्यांचं संपूर्ण डिझायनिंग रिफिलेबल आणि इको फ्रेंडली यावर बेस केलं आहे. त्यांच्याकडे गहू, तांदूळ, कडधान्य, चहा पावडर आणि सगळ्या वस्तू मोठमोठ्या बॉक्सेसमध्ये ठेवल्या आहेत. घरून कंटेनर्स आणून आपल्याला जे हवं ते घेऊन जाऊ शकतो. आपल्याला असे स्टोअर्स आसपास काही वर्षांमध्ये दिसू लागतील कारण ही काळाची गरज आहे. यात प्रत्येक कंपनीला इनोव्हेटिव्ह आयडियाज शोधून काढण्याचा स्कोप देखील आहे. जर DMart, रिलायन्स फ्रेश आणि इतर डिपार्टमेंटल स्टोअर्सने अशा पद्धतीने बिझनेस करायला सुरुवात केली तर आपली शॉपिंग करण्याची पद्धत बदलण्याची शक्यता आहे. पण त्याआधी अशा मोठ्या स्टोअर्सने सध्या जेवढं प्लॅस्टिकचा वापर चालू आहे तो कमी करावा. अशा स्टोअर्समध्ये आपल्याला 4 सफरचंद पण प्लॅस्टिकमध्ये रॅप करून मिळतात. ह्या गोष्टी बंद व्हायला हव्या. त्याचबरोबर रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्समध्ये बऱ्याचदा कॉम्प्लिमेंटरी बॉटल्स प्लॅस्टिकच्याच असतात आणि इन जनरलच कुठेही फिरायला जाताना आपण मध्ये मध्ये मिनरल वॉटर घेतच असतो. आपण ट्रॅव्हल करताना 2 गोष्टी करू शकतो. एक तर स्वतःहून घरून बाटली घेऊन जायची सो दॅट जिथे पॉसिबल आहे तिथे आपण पाणी नळातून भरून घेऊ शकतो. ही बाटली प्लॅस्टिकची असली तरी हरकत नाही कारण तुम्ही ती रियूज करत आहात. सो ॲटलिस्ट एक्स्ट्रा प्लॅस्टिकचा वापर होत नाही आहे. दुसरं, ज्या हॉटेलमध्ये प्लॅस्टिक बॉटल मिळते तिथल्या मॅनेजर्सनं सांगून ती ग्लासच्या बॉटल्सने रिप्लेस करून घ्यावी. जर ग्लासची बॉटल नसेल तर कंप्लेंट किंवा सजेशन म्हणून त्यांना प्लॅस्टिकचा वापर कमी करायला सांगू शकतो. यात आपण सोशल मीडियाचा वापर करून त्यांना थोडं प्रेशराईज पण करू शकतो. गेल्या वर्षातल्या माझ्या हॉलिडेजमध्ये मला असे 3 वेगळे अनुभव आले जे मी तुमच्याबरोबर शेअर करेन. लास्ट इयर आम्ही चेन्नईला एका मोठ्या हॉटेलमध्ये राहिलो होतो. तिकडे त्यांनी आम्हाला कॉम्प्लिमेंटरी प्लॅस्टिकच्या बॉटल्स दिल्या होत्या आणि त्याही छोट्या साईजच्या. सो एका घोटातच बाटली संपायची. आम्ही चेकआउट करताना हॉटेलच्या मॅनेजरला रिक्वेस्ट केली की प्लीज या प्लॅस्टिकच्या बॉटल्स बंद करा आणि ग्लासच्या बॉटल्स ठेवा.
तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की यावर हेड ऑफिस लेवलला ऑलरेडी विचार चालू आहे आणि असे काही बदल आम्ही नक्कीच करू. गेल्या महिन्यात आम्ही गोव्याला गेलो तेव्हा आम्ही आमच्याकडच्या प्लॅस्टिकच्या बॉटल्स घेऊन गेलो होतो. हॉटेलमध्ये पाणी भरायची सोय असल्यामुळे आम्ही मध्ये मध्ये पाणी भरून घेत होतो. आम्हाला हा प्रकार एकदमच कम्फर्टेबल वाटला आणि आम्ही सगळीकडे आमच्या बॉटल्स कॅरी करायला लागलो. ऑफकोर्स काही ठिकाणी जाताना याचा त्रास व्हायचा, पण थोडं ॲडजस्ट करून हे वर्कआउट झालं. आणि तिसरा अनुभव तर एकदमच वेगळा होता. 2 वर्षांपूर्वी आम्ही कुमारकोमला एका इको फ्रेंडली हॉटेलमध्ये राहिलो होतो. त्या हॉटेलमध्ये त्यांनी प्लॅस्टिक फुल बंद केलं होतं. त्या हॉटेलमध्ये एक ग्लास बॉटल रिफिलिंगचं युनिट होतं, ज्यात सगळ्या ग्लासच्या बॉटल्स स्वच्छ करण्यापासून ते त्यांचं रिफिलिंग करेपर्यंत सगळ्या प्रोसेस ऑटोमेटेड होत्या, जे बघून आम्हाला फार भारी वाटलं. आय एम शुअर की तुम्हाला पण असे काही वेगळे अनुभव आले असतील. रेस्टॉरंट आणि हॉटेल इंडस्ट्रीमध्ये ग्लासच्या बॉटल्सचा वापर नक्कीच वाढवू शकतो, पण बऱ्याच ठिकाणी एवढं स्टोरेज किंवा एवढा क्लिनलीनेस नसतो. त्यामुळे बरेच जण प्लॅस्टिकच्या बॉटल्स प्रेफर करतात. पण व्हॉट इफ एका एरियामधल्या सगळ्या रेस्टॉरंट्सने येऊन अशा प्रकारचं ग्लास बॉटल रिफिलिंगचं युनिट आणलं? ही एक B2B म्हणजेच बिझनेस टू बिझनेस स्टार्टअप आयडियासुद्धा असू शकते. समजा तुम्ही ग्लास बॉटल रिफिल करून द्यायचा बिझनेस चालू केला. तुम्ही आजूबाजूच्या सगळ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये या ग्लासच्या बॉटल्स पोचवण्याचं काम करू शकता. काही स्वच्छतेचे आणि सॅनिटायझेशनचे स्टँडर्ड्स फॉलो करून ड्रिंकिंग वॉटरचं काम हे कम्प्लिटली आउटसोर्स केलं जाऊ शकतं. ही आयडिया मुंबई दिल्लीसारख्या शहरात सहज करणं शक्य आहे. मी यावर कुठलाही फिजिबिलिटी स्टडी वगैरे केला नाही आहे, पण असं वाटतं की हे इझिली पॉसिबल आहे. इतक्या वर्षांचा आपला अनुभव सांगतो की कन्झ्युमर बिहेवियर शॉर्ट टर्ममध्ये बदलणं फार कठीण असतं. म्हणूनच इंडस्ट्रीजने यात मोठमोठे बदल आणले तर हे सहज शक्य आहे. यात एका इंडस्ट्रीजमधल्या सगळ्या कंपनीजने एकत्र येऊन असे निर्णय घेणं आवश्यक आहे. फक्त भारतात या गोष्टीचा निगेटिव्ह इफेक्ट पडायला नको. प्लॅस्टिकचा वापर कन्व्हिनियन्स म्हणून करतात, हो बरोबर आहे, पण यात सर्वात महत्त्वाचा भाग असा की प्लॅस्टिकच्या छोट्या छोट्या पॅक्समध्ये गोष्टी मिळतात ज्यांचा मेन कन्झ्युमर लोअर मिडल क्लास किंवा गरीब लोक आहेत. शॅम्पूचे सॅशे किंवा बिस्किटचा छोटा पॅक वगैरे हे युज्युअली अशा फॅमिलीजमध्ये कन्झ्युम केले जातं. त्यामुळे सरसकट बॅनपेक्षा इंडस्ट्रीजने स्वतःहून काही पावले उचलले की याचा इम्पॅक्ट पॉझिटिव्ह राहील. जनरली जेव्हा इंडस्ट्रीजचा किंवा कन्झ्युमर्सचा बिहेवियर चेंज करण्याची गरज असते तेव्हा 2 गोष्टी केल्या जातात. पहिला, टॅक्स वाढवतात. फॉर एक्झाम्पल सिगरेट आणि तंबाखू या गोष्टींवर खूप टॅक्स लावला जातो, ज्यामुळे त्या गोष्टी महाग होतात आणि त्यांचं कन्झम्पशन कमी होईल अशी अपेक्षा असते. दुसरी, इंडस्ट्रीज किंवा कन्झ्युमर्सना कुठल्या तरी प्रकारचे इन्सेंटिव्स दिले जातात, ज्याने त्यांना नवीन मार्ग निवडणं फायद्याचं ठरतं. याचं एक्झाम्पल इलेक्ट्रिक व्हेकल्ससाठी इंडस्ट्रीज आणि कन्झ्युमर्सना दिलेले काही टॅक्स बेनिफिट्स. प्लॅस्टिकचा वापर कमी व्हावा म्हणून टॅक्स करणं चुकीचं ठरेल, कारण बऱ्याच अत्यावश्यक गोष्टी या प्लॅस्टिकमध्ये येतात, ज्यात औषधंसुद्धा मोडतात. आणि आत्ताच बोलल्याप्रमाणे टॅक्समुळे जर प्लॅस्टिक महाग झालं तर गरिबांवर याचा खूप वाईट इम्पॅक्ट पडेल. त्यामुळे आपल्याला दुसरा ऑप्शन बेनिफिशियल असेल, ज्यात आपण कंपनीजना काही प्रकारचे इन्सेंटिव्स देऊ शकतो. जस्ट लिहिता मला सुचलं की समजा एका डिपार्टमेंटल स्टोअरने अशी रिफिलेबल सिस्टीम सुरू केली तर त्याला प्रॉपर्टी टॅक्स किंवा इलेक्ट्रिसिटीच्या बिलात काही सवलती देऊ शकतो. आय एम शुअर ब्युरोक्रॅट्स आणि इंडस्ट्रीज यापेक्षा चांगल्या इन्सेंटिव्सचा विचार करू शकेल. या गोष्टीवर लोक काय काय कामं करत आहेत हे मी शो नोट्समध्ये टाकलेलं आहे. तुमच्याकडे काही अजून भन्नाट आयडियाज असतील किंवा तुमच्या पाहण्यात काही इंटरेस्टिंग आलं असेल तर ते माझ्या ब्लॉगच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन मला कळवा. आणि हो, जर तुम्ही ग्लास बॉटल्स मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस वगैरे करण्याचं ठरवलं तर मला रॉयल्टी द्यायला विसरू नका. थँक्यू. तुम्ही हा एपिसोड स्पॉटिफाय, इकॉन गली वेबसाईट आणि लीडिंग पॉडकास्ट ॲप्सवर ऐकू शकता. मी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार नवीन एपिसोड्स घेऊन येतो. तुमचा फीडबॅक आणि सजेशन्स शो नोट्समध्ये दिलेल्या माझ्या ब्लॉग, लिंक्डइन किंवा ट्विटर अकाउंट्सवरून मला नक्की कळवा.